संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असणारी आझाद देश की गुलाम शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू व्हावी, येथील सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, शेतमजूर यांना एकमेव ग्रामीण क्षेत्रामध्ये जोडणारे दळणवळण साधन उपलब्ध व्हावे याकरिता शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समिती गेल्या 7 वर्षांपासून विविध असे शांततापूर्ण आंदोलने तालुक्यामध्ये राबवित आहे। तरी सुद्धा शासन दरबारी भजन कीर्तन आंदोलनाची 32 टप्प्यामध्ये दखल न घेतल्याने 23 मार्च रोजी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पांजली श्रद्धांजली अर्पण करीत सकाळी 10 वाजता अमरावती परतवारा रस्त्यावरती विविध राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी शकुंतला रेल्वे बचाव समितीचे सत्याग्रही योगेश खांजोडे, गजानन कोल्हे, राजा धर्माधिकारी, दीपा तायडे, शारदा उईके, उज्ज्वला माकोडे, कचरू पटवारी, राजेश अग्रवाल, राजकुमार बर्डिया, कमल केजरीवाल, संजय डोंगरे, राजेंद्र मुंदे, वसंत धोबे, रामदास मसने, दयाराम चंदेल, शंकर बारखडे, नवीन प्रजापती, संतोष भालेराव, बाल्या उदापूरकर, संतोष नरेडी, राजेश पांडे सहित शेकडो सत्याग्रही उपस्थित होते। तसंच या सहयोगी सामाजिक संघटनेचा आपल्याला पाठिंबा भेटलेला आहे। जवळजवळ 20 ते 25 संघटनेचा आपल्याला जाहीर पाठिंबा भेटलेला आहे। त्या सर्व संघटनेचे मी मनस्वी आभार व्यक्त करतो। इथे उपस्थित सर्व सत्याग्रही आणि नागरिक यांचा विशेषतः आभार व्यक्त करतो। आणि आता आपण कुठल्याही नागरिकांना त्रास देतो, सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे आणि ह्याच नागरिकांसाठी पण रस्त्यावर उतरलेला आहे। म्हणून यांना त्रास न होता हे आंदोलन इथं स्थगित करतो। धन्यवाद। आणि पोलीस प्रशासनाचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद। आमदारजी मस्ते साहेब आहे, दोघे साहेब आहेत, सर्वांचीच नावं घेतली तर नाही झालं। 40-50 सर्वांची नावं चालू। गरीबों की लाड़ी है, गरीबों की लाड़ी है। भारत माता की जय, भारत माता की जय। राजकीय सामाजिक संघटनांचे शकुंतला रेल्वे चक्काजाम आंदोलनाला समर्थन दिले। नंदेश आंबेडकर क्रांतिज्योती संघटन, नरेंद्र पडोळे, शिवसेना उभाटा गट, आझादी बचाव आंदोलन, अचलपूर तालुका स्टोन क्रशर समिती, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, संकल्प सेवा समिती, महिला नागरी पतसंस्था, नवरंग पदयात्रा मंडळ, अचलपूर औद्योगिक वसाहत तसेच शकुंतला रेल्वे समिती यवतमाळ, ऑल ट्रेडर्स असोसिएशनसह अनेक सामाजिक संघटन व पदाधिकारी, ज्यामध्ये अभिजित काळमेघ, राजा पिंजरकर, विनय चतुर, गजानन फिसके, प्रकाश पुसतकर, सरपंच नारायण बोरेकर, पंकज शर्मा, संजय कडूकर, विवेक कडू, श्याम निकम, दिलीप पातालवंशी इत्यादींसह पत्रकार मित्रांनी पाठिंबा जाहीर केला होता। पक्षापासून सातत्यानं शकुंतला बचाव समिती विविध सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून आपण सरकारला याची जाणीव करून दिलेली आहे। आपला या परिसरातला हा दळणवळणाचा हा महत्त्वाचा मार्ग आहे, रोजगार उपलब्ध करून देणारा मार्ग आहे। त्यामुळं हिंदुस्थान मधली आपल्या देशातला एकमेव मार्ग आहे की जो अजून ब्रॉडगेज झालेला नाहीये। हा मार्ग ब्रॉडगेज व्हावा म्हणून सातत्यानं गेल्या काही वर्षापासून या ठिकाणचे जे खासदार झालेत, जे आमदार झालेत, जे लोकप्रतिनिधी आले, त्यांनी आपापल्या परीने आपापल्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आहे। लोकसभेमध्ये केला आहे, विधानसभेमध्ये त्यांनी प्रयत्न केलेला आहे। परंतु या शेतातले नागरिक म्हणून या परिसरातले जबाबदार नागरिक म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे की शासनाला याची जाणीव आम्ही करून द्यायला पाहिजे। अचलपूर मूर्तिजापूर जर रेल्वे सुरू झाली तर मोठ्या प्रमाणावर दळणवळणाचे साधन ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांना जाण्या येण्यासाठी कमी पैशामध्ये जाण्या येण्याचं साधन, रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जागा रेल्वेकडे उपलब्ध आहे। त्यामुळे शासनाला हे जर ब्रॉडगेज करायचं असेल तर याचा कमी खर्च येणार आहे आणि अमरावती जिल्ह्यातलं महत्त्वाचं व्यापाराचं ठिकाण, व्यापाराचं केंद्र अचलपूर आहे। इंग्रजांच्या काळामध्ये
अचलपूर बिरार असताना अचलपूर ही राजधानी होती. त्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी इंग्रज सरकारच्या कंपनीने टाकलेली रेल्वे, त्या काळामध्ये या ठिकाणचा कापूस, या ठिकाणचं लाकूड, या ठिकाणचं शेतकरी उत्पादन या रेल्वेच्या माध्यमातून इंग्लंड पर्यंत जात होतं. म्हणून हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. अचलपूर मूर्तिजापूर जर ब्रॉडगेज झाली तर अचलपूर ते चांदूर बाजारपर्यंत सुद्धा हा मार्ग भविष्यात जोडला जाईल. मुख्यमंत्री यांना आमदार प्रवीण तायडे यांच्यामार्फत शकुंतला रेल्वे सुरू करण्याचे निवेदन देण्यात आले. रेल्वे बचाव सत्याग्रह समितीचे चक्काजाम आंदोलन सुरू असताना आमदार प्रवीण तायडे यांचे वाहन थांबवून रेल बचाव समितीने शकुंतला लवकर सुरू करण्याविषयी आमदार तायडे यांना मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन दिले. आमदार प्रवीण तायडे यांनी सुद्धा सकारात्मक उत्तर देत लवकरच ही समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करतील असे आश्वस्त केले. यावेळी कुंदन यादव, विशाल काकड, रुपेश ढेपे, प्रवीण तोंडगावकर, निलेश सातपुते, गिरीश भोयर आदी उपस्थित होते. सर्वात शेवटी शकुंतला बचाव आंदोलनाची सांगता पोलीस दलाच्या मध्यस्थीने करण्यात आली. शकुंतला रेल्वेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून हा लढा सुरू आहे आणि या लढ्यात शहरातील आणि ग्रामीणमधील सर्व नागरिक, एकेकाळी वैभव होतं हे अचलपूर मतदारसंघाचं किंवा या अचलपूरच्या परिसराचं, तांदूळ आपल्या मूर्तिजापूरपासून तर इकडे जवळच्या टोकापर्यंत, आणि मी सुद्धा सिंधून प्रवास केला. या शकुंतला रेल्वेत माझे फोटो छापले होते त्या खिडकीत. मी लहान होतो तर आम्हाला येण्या जाण्यासाठी काही नव्हतं, पण त्यावेळेस शकुंतला रेल्वेच होती परतवाडा येण्यासाठी. सिंधीला घेऊन यायचं, सिंधीहून इकडे यायचं. अशा या रास्त मागणीचा विचार शासनाने करावा यासाठी हा लढा अविरतपणे हे लोक सर्व, आम्ही सगळेजण किंवा या आता नवीन आहे म्हणून सर्व जे जुने जाणते लोक आहे, आंधळे दादा, गजूभाऊ आहे, प्रवीण गावकर आहे, सगळे जे जे आहे ते दादा आहे, हे लढत असून लवकरच आता ते खबर आली की नॅरो गेजचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झालं आणि अचलपूर ते मूर्तिजापूरपर्यंत त्याचं हे झालं. परंतु मागे सुद्धा हा रोड सुद्धा जोडला गेला पाहिजे तांदूळ बरोबर, जेणेकरून या सर्व दोन्हीकडे त्याचा मार्ग सुकर झाला पाहिजे. यासाठी देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्री आदरणीय सन्माननीय अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे एक भेट आम्ही मागितलेली आहे आणि या भेटीसाठी सर्व शिष्टमंडळ आंदोलन करते. आम्ही दिल्लीला जाणार आहे आणि त्यांना हे सगळे रास्त मागणी आम्ही आमच्या मागण्या ज्याही काही आहे त्या मागण्या आम्ही मागणार आहे. त्याची पूर्तता होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही याची शासनाने सुद्धा नोंद घेतलेली आहे, त्यांना सुद्धा माहीत आहे. अशा रीतीनं आज हा चक्काजाम आंदोलन 15 मिनिटासाठी 20 मिनिटासाठी बंद केला. SN न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू, परतवाडा.